आणि आज आपण गप्पा मारणार आहोत जसं मगाशी सांगितलं तसं कलाकारांशी रंग, कॅनव्हास आणि ब्रश ह्याच गोष्टी ज्यांचं जीवन असतं आपल्या प्रत्येक भावना ते रंगांच्या माध्यमातून उतरवतात असे काही मनस्वी कलाकार आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारते आमची रिपोर्टर शची मराठे। शची, सगळ्यात आधी या कलाकारांची ओळख करून घेऊयात। भक्ती, मी आता नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये उभी आहे आणि इथे आर्ट फ्युजन म्हणून एक खूप सुंदर पेंटिंगचं एक्झिबिशन भरलंय आणि गंमत म्हणजे जवळजवळ 150 कलाकार ह्याच्यात सहभागी झालेत। ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातील कलाकार आहेत, शिवाय तामिळनाडू आणि केरळ या राज्यातील देखील कलाकारांची कला आपल्याला पाहायला मिळणार आहे। माझ्याबरोबर आता एक खूप यंग आर्टिस्ट आहे पराग बोळसे। आपण त्याला विचारूया की नक्की आत्ताची जी यंग जनरेशन आहे नक्की काय विचार करते चित्रांबद्दल, काय त्यांचं काम आहे, कुठल्या विषयावर। सध्या मला असं वाटतं की यंग जनरेशन हे मोठ्या प्रमाणावर अमूर्त चित्रांकडे झुकलेले आपल्याला दिसतं। रिअलिस्टिक काम करणारी लोक सध्या फार कमी आहेत आणि माझी स्वतःची आवड रिअलिस्टिक पेंटिंगकडे मोठ्या प्रमाणावर आहे। की पराग, तुझ्या चित्रांमध्ये आपल्याला दिसतंय की खूप ग्रामीण भाग तू दाखवलेला आहेस, खूप भडक रंग वापरलेले आहेस। तर मला सांग, प्रत्येक रंगाचा एक काहीतरी स्वभाव असतो, तर तू नक्की रंग निवडताना काय विचार करतो की काय असतं त्या रंग कसा अपील होतो तुला। यामागे कारण असं की मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि लहानपणापासून मी नंदी बैलवाले किंवा हे गारुडी लोक हे गावामध्ये फिरताना मी त्यांना बघायचो आणि ते जे महाराष्ट्राचं एक कल्चर आहे, कलरफुल, अत्यंत कलरफुल कल्चर आहे आणि ते बघून मला सतत असं वाटायचं की कुठेतरी हे रंग मला माझ्या कॅनव्हासवर आणता यावेत आणि त्या दृष्टीने मी या पद्धतीची चित्र केलेली आहे। ओके, नक्कीच भक्ती, आपण बघतोय की महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हा देखील आजच्या कलावंतांना अपील करतोय, त्यांना त्यांच्यावर काम करावंसं वाटतंय। भक्ती, खरंय शची, ग्रामीण भागातून परागनी वास्तववादी चित्रकलेचं दर्शन घडवलेलं आहे। मला परागला एक असं विचारायचं होतं की जेव्हा वास्तववादी चित्र तो काढतो, जेव्हा एखादी गोष्ट निसर्गात बघतो, आपल्या आजूबाजूला बघतो, कुठेतरी स्वतःचं स्वातंत्र्य एन्जॉय करतो, तो घेतो त्या चित्रांमध्ये। ओके पराग, मला असं विचारायचं की तू जेव्हा इतकी निसर्ग चित्र काढतोस, बघतोस, तेव्हा तू ते स्वातंत्र्य घेतोस का की एखादा दगड असा आहे, एक मुलगा असा त्याच्यावर बसलाय, पण ते तू काढताना त्याच्यात तुझी काही क्रिएटिव्हिटी ओततोस का। नाही, मी मुळीच असं कधी करत नाही। मला असं वाटतं की जे आहे ते मांडणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण की मला असं वाटतं की जे आहे ते मांडणारे लोक फार कमी झालेली आहेत आणि ते जे आहे ते बघणं सुद्धा फार अवघड आहे। तर सर्व प्रकारच्या झापडा आपल्या डोळ्यावर असलेल्या त्या अनेक प्रकारच्या असू शकतात, वेगवेगळ्या कन्सेप्ट, आयडियाज, त्या सर्व दूर सारून फक्त ज्याप्रमाणे जे कृष्णमूर्ती म्हणतात की जे आहे ते बघणं, पूर्ण विचार आपल्या थांबलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याकडे बघणं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं वाटतं। म्हणून मी जे आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करतो नेहमी। ओके भक्ती, परागला चित्रांमधला निखळपणा जो आहे, निरागसपणा आहे, तो भावतो आणि त्याला त्याच्यावर काम करायला आवडतं। भक्ती, खरं, पण परागला एक असं विचारायचं आहे की आपण जसं मगाशी बघितलं की परागने सांगितलं की जे आहे ते दाखवणं, पण फोटोग्राफ्सही तेच करतात, फोटोग्राफरही तेच करतो। मग परागला असं विचारायचं होतं की मग वास्तववादी चित्रांमधनं तो वेगळं काय दाखवू शकतो। ओके, भक्ती विचारते की फोटोग्राफीमध्ये देखील तेच असतं, जे दिसतं आपल्याला समोर ते आपण फोटो किंवा कॅमेरा टिपतो, मग चित्रांमधून, वास्तववादी चित्रांमधून नेमकं वेगळं पण कसं फोटोपेक्षा। चित्र आणि फोटोग्राफी याची मुळात तुलनाच होऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे की चित्र हे एक युनिक असतं, त्याला एक चित्र दुसऱ्या चित्रासारखं होऊ शकत नाही। मी स्वतःच माझं चित्र पुन्हा जसं तसं काढू शकत नाही, तर हा युनिकनेस फोटोग्राफीमध्ये नाही आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी की कितीही यंत्राची किंवा तंत्रज्ञानाने प्रगती केली तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्याप्रमाणे मला समजा माझ्या प्रेयसीला पत्र लिहायचं असेल आणि ते पत्र जर का कुठेतरी मला लिहून मिळत असेल एखाद्या दुकानामध्ये वगैरे, तर मी ते तसं देईन का। ते मशीनच्या द्वारे छापून मिळू शकतं, पण आपल्या भावना एक्सप्रेस करायला, आपली आनंदाचं जे ती डुईंगमध्ये जे आनंद आहे, ती एखादी क्रिया करण्यामध्ये तो आनंद महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। भक्ती, निर्मितीतला, स्वनिर्मितीतला जो आनंद आहे, कुठल्याही कलेतला असो, तो नृत्य असो, नाच असो किंवा एखादी पेंटिंग असो, हा नक्कीच मनाला जास्त आनंद देणार आहे। खरंय शची, आपण बघतोय हे एक कलाकार जो आहे तो वास्तववादी चित्रण जेव्हा करतो तो तेव्हा खरंच आपल्या मनात आधी चित्र तयार करत असतो आणि मग ते कागदावर उतरत असतं। शची, आपल्याबरोबर आणखी काही कलाकार आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, पण सलाम महाराष्ट्रामध्ये इथे आपण एक ब्रेक घेऊया। पहा फक्त IBN लोकमत।